प्रेमाच्या जाळ्यात मुलींना ओढून त्यांच्या माध्यमातून आपली मुलं निर्माण करून आणि मग नंतर त्या मुलींचा मुलं निर्माण करून झाल्यानंतर निरुपयोगी झाल्या की त्यांना वेश्या व्यवसायाला लावा किंवा त्यांना मारून टाका किंवा त्यांचा देशविघातक कामाकरता उपयोग करून घ्या. की तू ब्राह्मण मुलगी फशी पाडलीस, प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस तर तुला एवढे पैसे आहेत, क्षत्रिय मुलगी एवढे पैसे आहेत, जैन मुलगी असेल तर एवढे पैसे आहेत, सीख मुलगी असेल तर एवढे पैसे आहेत. इतकी भयानक परिस्थिती, त्यांचे रेट्स ठरले. पण ज्या पद्धतीने हिंदू मुलींचे तुकडे करून बॅगेत भरून फ्रीजमध्ये ठेवणं, इतकं जर क्रौर्याची परिसीमा ते गाठत असतील तर मला असं वाटतं सरकारने पण जर लव जिहादची केस घडली तर त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी. केरळ या राज्यात सुरुवात झाली, घटना सगळ्या समोर आल्या, पण हळूहळू ते खूप फोफावत चाललंय. कसं त्यांना ओढलं जातं किंवा काय घटना तुमच्या समोर आलेल्या? तुमच्या 1000 लोकांमधली जर एक माणूस किंवा 2 माणसं चांगली असतील, त्यांच्याकरता तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावायची तुमची तयारी आहे का? 2 माणसांना घरात आणाल, तुमच्या घरातल्या 4 मुली पळून जातील, त्यावेळी तुम्ही काय कराल? नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खरं तर मागच्या काही दिवसांपासून, म्हणण्यापेक्षा मागच्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये लव जिहाद हा विषय पुढे येतो आहे. लव जिहाद हा अतिशय संवेदनशील प्रकार आहे. पण लव जिहाद ही संकल्पना नेमकी काय आहे, याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हीच चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत अनघा घैसास मॅम. नमस्ते. नमस्कार. आणि त्यांचं बरंच काम या विषयावर आहे, बरीच प्रकरणं त्यांनी हाताळली आहेत, तर आज त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. मॅम, तुम्हाला आधी मला विचारावं असं वाटतंय की खरं तर लव जिहाद ही संकल्पना नेमकी काय आहे? कसं आहे, जेव्हापासून मुस्लिम आक्रमणं झाली, म्हणजे आपण अगदी 8व्या-9व्या शतकापासूनचा विचार केला तर ते कशा करता आले होते? आता आपल्याकडचे काही अविचारी राजकारणी त्यांचं राज्य वाढवायला ह्याच्याकरता आले होते असं म्हणतात, पण ते केवळ आणि केवळ त्यांच्या धर्माच्याच प्रसाराकरता आले होते की संपूर्ण जगातले सर्व धर्म नष्ट व्हावेत आणि केवळ इस्लामच संपूर्ण जगावर राज्य करावा, या हेतूनेच हे लोक आलेले होते. हे काही केवळ राज्य जिंकण्याकरता आलेले नव्हते, देश जिंकण्याकरता आलेले नव्हते. तर त्यावेळेचा त्यांचा बळाचा वापर, त्याच्यानंतर जसं वातावरण बदलत गेलं, आपल्याकडच्या राजांनी त्यांना विरोध केला, आपल्याकडची जनता पण ज्या पद्धतीने क्रौर्य त्यांचं होतं, अशा पद्धतीच्या क्रौर्याचा सामाजिक जीवनामध्ये आपल्याला अनुभव नव्हता. कारण आपली संस्कृती ही निरपराध माणसाला मारू नये असंच सांगते. तर आपल्याकडे सुद्धा युद्ध होत असतील, आपल्याकडे सुद्धा कधी कधी क्रौर्य होत असेल, पण ते सुद्धा नियम पाळून अशा पद्धतीची आपल्याला काही एथिक्सची सवय होती. परंतु ह्या मुसलमान आक्रमकांना एथिक्स वगैरे हा सगळे शब्द दूर आहेत. क्रौर्याचा कडेलोट होईपर्यंत ही लोक हे करत राहतात. मग अत्यंत जोरकसपणाने आक्रमणं करायची, त्या महिलांवर बलात्कार करायचे, मुलांना मारून टाकायचं. मग तिथं लहान म्हातारी माणसं असा काहीही विषय नव्हता. काहीही करा, चिरडून टाका त्यांना. जे आपल्या धर्माच्या बाजूनी होतील, म्हणजे जे कन्वर्ट होतील, त्यांना जीवनदान द्या. बाकी सर्व लोकांना ह्यांच्या समोर क्रौर्याने मारून टाका. या पद्धतीने त्यांनी दंड, म्हणजे त्यांनी बळाचा त्या काळात वापर केला. त्याच्यानंतर जशी परिस्थिती बदलत गेली, मग कुणाला पैशाचा लोभ दाखवून, कधी कुणाला काय, अशा जसं ख्रिश्चन लोक, अशा पद्धतीचं क्रौर्य फार क्वचित होतं, परंतु पैशाचा मदत किंवा मेडिकल हेल्प अशा पद्धतीने काही मदत करून कन्व्हर्जन केलं जातं. इथे त्यांनी तसा वापर केला. पण आता बळाचा वापर होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात मुलींना ओढून त्यांच्या माध्यमातून आपली मुलं निर्माण करून आणि मग नंतर त्या मुलींचा मुलं निर्माण करून झाल्यानंतर निरुपयोगी झाल्या की त्यांना वेश्या व्यवसायाला लावा किंवा त्यांना मारून टाका किंवा त्यांचा देशविघातक कामाकरता उपयोग करून घ्या. अशा पद्धतीचं हे त्यांचं काम होतं. मुळात ह्या सगळ्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. खरं तर केरळ या राज्यात बऱ्याच घटना सुरुवात झाली, घटना सगळ्या समोर आल्या, पण हळूहळू ते खूप फोफावत चाललंय. मग मला असं म्हणायचं होतं की नेमक्या तुम्ही भरपूर अभ्यास केला याच्यावरती, खूप प्रकरणं हाताळली आहेत, मग कसं त्यांना ओढलं जातं किंवा काय घटना तुमच्या समोर आलेल्या आहेत? खरं सांगू का,
म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा अगदी वरच्या लेव्हलला, मला सगळी नावं ऑफिशियल घेता येणार नाहीत, पण वरच्या लेव्हलला सुद्धा या लोकांना माहिती आहे की आपल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याकरता भरपूर पैसे पैसे ह्या मुसलमान तरुण मुलांना दिले जातात. जाती जातीनुसार हिंदूंमध्ये त्यांचे रेट्स मुलींचे ठरलेत की तू ब्राह्मण मुलगी फशी पाडलीस, प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस तर तुला एवढे पैसे आहेत, बर क्षत्रिय मुलगी एवढे पैसे आहेत, जैन मुलगी असेल तर एवढे पैसे आहेत, सिख मुलगी असेल तर एवढे पैसे आहेत. इतकी भयानक परिस्थिती, त्यांचे रेट्स ठरलेत. कित्येकदा आपण बघतो की वेगवेगळ्या मशिदींमध्ये ते लावले, ती पत्रकं, आम्ही काही पत्रकं पण पाहिलेली अशी. इतका भयानक प्रकार आहे. आणि आपल्याकडे काय व्हायचं, पूर्वीपासून साधी राणी होती, उच्च विचारसरणी होतीच, परंतु हिंदू समाज हा कधी फार दिखावा करायला जात बरोबर. नाही आपण. तर आपल्याकडे साध्या विचारसरणीचे पुरस्कर्ते आपण लोक असतो. तर मग काही वेळेला मुलींच्या मनामधल्या ज्या सुप्त भावना असतात की नाही मला एवढे कपडे पाहिजेत, नाही मला मग असे दागिने पाहिजेत, मला मेकअप करायचा आहे, मला अशा काही गोष्टी जर मनामध्ये त्यांची इच्छा असेल आणि आईवडिलांनी जर काही वेळेला, काही त्यांचा हेतू चांगला असेल त्यातला, पण काही करून नाही दिल्या, काही वेळेला घरच्या परिस्थितीमुळे असेल, तर त्याचा बरोबर गैरफायदा घेऊन मुसलमान मुलं त्या वस्तू त्यांना पुरवून अशा पद्धतीने, पण त्यांना असं वाटायला लागतं हा हिरो आहे, हा आपलं आयुष्य सगळं सुकर करणार आहे, अशा पद्धतीने ते त्या मुलींना जाळ्यात ओढतात. कधी कधी शारीरिक संबंध प्रेमाच्या जाळ्यातनं किंवा कधी बळजबरीने गुंगीचं औषध देऊन बलात्कार करायचा, त्याचे व्हिडिओ करायचे, ते व्हिडिओ तिला सतत दाखवून तिच्यावर सतत बलात्कार करत राहायचे, घरनं वस्तू आण, दागिने आण, असं करत. जशी जयपूरची आपण राजस्थान मधली आपल्याला केस माहिती आहे की तू अजून 2 मुलींना आण, अशा पद्धतीने करून हे इतकं भयानक, त्यातनं मग मुलं जन्माला घालणं, त्यातनं आणि इतक्या मुली त्यातनं वेश्या व्यवसायाला लागल्यात, इतक्या मुली बाहेरच्या म्हणजे अफगाणिस्तान आणि इकडे पाठवल्या गेलेल्या आहेत. आपण केरळवरचा बरोबर. चित्रपट बघितलेला आहे हा, त्या सर्व सत्य घटना आहेत, याचे पुरावे BBC पासून सगळीकडे आहेत. आता आपण सध्या ब्रिटनमध्ये काय चाललंय बघतोय, लाखो मुली, करोडो मुलींवर बलात्कार केले गेलेले आहेत, या ख्रिश्चन मुली आहेत सगळ्या. तर हे सगळं समाज का भोगतोय, तर कुठेतरी पहिल्यापासून आम्ही सर्व धर्म समभावाचं खूळ म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून हे खूप प्लॅन्ड केलंय, हे आमच्या आत्ता लक्षात यायला लागलंय. तुम्ही बघा, आमचा देश स्वतंत्र झाल्यापासून एकही शिक्षण मंत्री हिंदू नाहीये. म्हणजे तुमची शिक्षणाची जी सगळी सूत्र होती ही देश स्वतंत्र झाल्यापासूनच तुम्ही मुसलमानांच्या हातात दिली आहेत. मग तुमचा इतिहास ते का बदलणार नाहीत? आमचा कायम जिंकण्याचा, आमचा कायम शौर्याचा, लढण्याचा इतिहास आमच्या पूर्वीच्या सम्राटांचा असताना आज आम्हाला तुम्ही हरलेला इतिहास शिकवलात. आज आम्ही कायम हरलेले, ज्याच्यामुळे तुमचं मनोबल खाली जाईल अशा पद्धतीचा इतिहास. बाजीरावांबद्दल एकही लढाई न हरलेले बाजीराव आज तुम्ही मस्तानीपुरते त्यांना मर्यादित करून टाकलं. इतका लंपट बाजीराव होते की नाही. मस्तानी सोडून काही बिलकुल कधी नाही. सुचलं नाही. बाजीरावांचं शौर्य हे इतिहासात शिकवलं जायला हवंय. आज आमचे शिवाजी महाराज इस्रायलचं मोसाद शिकवतात, त्यांचे वेगवेगळे कावे मोसादमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात आणि आमच्याकडे शिवाजी महाराजांवर एकच धडा असतो. म्हणजे शिवाजी महाराजांचा उपयोग तुम्ही कुठे करून ठेवलात? म्हणजे हा जो आमचा शौर्याचा इतिहास आहे, हा अगदी ताबडतोब शिक्षण पद्धतीत आता मोदीजींनी बदल केलेलेच आहेत, पण त्याच्यामध्ये या सगळ्याचा अंतर्भाव करून आमचा जो शौर्याचा इतिहास पूर्वीपासून आहे, हजारो वर्षांपासून, आम्ही काही देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत नाही आहे, भारत हा फार अनादी कालापासून भारत आहे, वैदिक काळापासूनची आमची प्रथा आहे, परंपरा आहे. तुम्ही तर तो आताच म्हटलं की सर्व धर्म समभाव हे आपण मुळात रुजवत आलो, हो. पण सगळ्यांना धर्म एकवटून चालणं ही आपली खरं तर संस्कृती आहे आणि ते हो. कायद्यात सुद्धा आपल्या सर्व धर्मांना सारखं केलेलं केलेलं आहे. आहे. तर मला दुसरा आणखीन एक लव जिहाद बद्दलचा मुद्दा मी तुम्हाला विचारू इच्छिते. खरं तर मुलं प्रेमात ओढतात हो. असं आपण म्हणतो, पण हो. ह्या क्षेत्रामध्ये आता मुली सुद्धा हळूहळू हो. उतरायला लागलेत, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? काय असतं ना, की माझं मत सांगते, जिथं तुम्हाला पर्याय नसतो ना, तिथं तुम्ही तसंच वागता. मुसलमान कुठल्या मुलीला बुरख्याच्या बाहेर येऊन छान कपडे घालायला नाही आवडणार काही, पण त्यांच्याकडे भीती इतकी आहे की त्या मुलींना त्या कंपल्सरी बुरख्यात राहतात.
हलाला करताना किती पुरुषांबरोबर झोपत असतील आणि कोण स्त्री मनापासून या गोष्टी करेल. म्हणजे त्यांना सुद्धा हे भयानक सत्य आहे. तर त्या सगळ्या हे करतात, त्यांना त्याची बळजबरी होते आणि मग हळूहळू ज्या गोष्टीची बळजबरी होते ती गोष्ट मग मीच जर आपणहून केली तर निदान माझा छळ तरी होणार नाही. बरोबर. अशा पद्धतीने बऱ्याच मुसलमान मुली याच्यामध्ये करत असतील. त्या दाखवताना भले काही अंगामध्ये खूप मी मुसलमान आहे, मी असं आहे, मला अभिमान आहे दाखवत असल्या तरी सुद्धा त्या बळजबरीने करत असतील. आणि मग त्यांनाही आता ह्याच्यामध्ये ओढलं गेलंय आणि त्या आपल्या भावाकरता काही मुलींची, हिंदू मुलींची मैत्री करून हळूहळू त्या भावाला, जसं बरोबर केरळ आहे. पिक्चरमध्ये आपण केरळ स्टोरीमध्ये पाहिलंय, अशा पद्धतीने या मुली पण आता यायला लागल्यात. त्यामुळे मुसलमान असंघाशी संघ नको असं आम्ही आमच्या संस्कृतीत आपण नेहमी पूर्वीपासून म्हणतो तसं, किंवा अपात्री दान नको. तर तुम्ही घरं तुमची भाड्याने देऊ नका मी म्हणेन, कारण ते कधी तुमच्या घरातली मुलगी त्याच्याबरोबर निघून जाईल हे तुम्हाला कळणार नाही. आई वडिलांनी हा विचार लहानपणापासून मुलांमध्ये रुजवला पाहिजे, आपल्या मुलामध्ये सुद्धा आणि मुलीमध्ये सुद्धा. म्हणजे कसं की ही सगळी जी सिस्टीम त्यांची आहे, ही मुलगी लहान, तिला कळत्या वयात यायला आधीपासून घरामध्ये याच्यावर चर्चा व्हायला हवी, याच्यावर वातावरण तयार व्हायला हवं. आणि हे सगळी जी त्यांची स्ट्रॅटेजी आहे ही सर्व मुलांसमोर उघडपणाने बोलून, सगळे जे घटना आतापर्यंत झालेल्या आहेत त्या सगळ्या ह्या मुलांसमोर सोडवून सांगून मोकळेपणाने आई वडिलांनी हे विषय मुलांशी मुलींशी बोलले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल एक पक्क मतच तयार केलं पाहिजे. आणि माझा सर्व धर्म समभाव वगैरे याच्यावर माझा विश्वास नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं. आमचा देश आणि आमची संस्कृती याला नाही म्हणतच नाही, पण जर तुम्ही आमच्या संस्कृतीवर घाला घालायचा प्रयत्न कराल, आमच्या धर्मावर घाला घालायचा प्रयत्न कराल तर ते ऐकून घेतलं जाणार नाही. ही खुणगाट प्रत्येक हिंदूनी आता मनाशी बांधली पाहिजे. नाहीतर तुमच्या बहिणी कशाला, लग्न झालेल्या महिला सुद्धा आता ह्याच्यामध्ये झाल्या. हे खूप भयानक विदीर्ण सत्य आहे. आणि तुम्ही बऱ्याच अशा केसेस हँडल केलेल्या आहेत आणि बऱ्याच ह्या अडकलेल्या मुली ज्या बाहेर आलेल्या आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा केलेली आहे. तर तो काय अनुभव होता हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. कसं होतं, एक दिल्लीची मुलगी होती, डॉक्टर झाली होती, अत्यंत विद्वान मुलगी, घरी आई वडील डॉक्टर. ती मुलगी नंबर प्लेट पेंट करणारा एकही इयत्ता न शिकलेल्या मुसलमानाच्या प्रेमात पडली. आता हे कसं होऊ शकतं हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. कसं काय तो प्रेमात ओढू शकतो याच्यावर अभ्यास करता करता आमच्या लक्षात आलं की अशी अजून एक घटना, सुरतचा हिऱ्यांचा व्यापारी मोठा, आम्ही नावं कुणाची घेणार नाही, तर ती सोडवायला आमच्यापैकी कोणी तिथे गेलं होतं. पण तोपर्यंत ती मुलगी त्याच्या घरी जाऊन राहिली होती. हे सगळे आपले लोक कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले. एकसारखे 4 मग त्यांनी चहा वगैरे केला प्रेमाने, एकसारखे 4 कप चहाला द्यायला नव्हते. तो माणूस, एकुलता एक मुलगी त्याची, काही 100 कोटीचा हिऱ्यांचा टर्नओव्हर. इतकं दुर्दैव मी तुम्हाला सांगते, शेवटी काही दिवसांनी तो जावई तिथे वडिलांच्या खुर्चीवर बसायला लागला आणि तो संपूर्ण व्यवसाय त्याच्या हातात गेला. आम्ही कमी पडलो तिथे कुठेतरी त्यातनं बाहेर आणायला मुलींना. आणि नंतर अर्थातच ती मुलगी नाहीच सुखी राहिली. आता त्या काय झालंय मला माहिती नाही एवढ्या. पण त्यांचा आधी प्रयत्न असा होता की सवर्ण मुली, म्हणजे उच्चवर्णीय, ब्राह्मण, क्षत्रिय अशा समाजातल्या मुली आधी तुम्ही हे करा. मग आता कुठलीही हिंदू मुलगी, म्हणजे आता त्यांनी जातपात ठेवलेली नाही. मग ते आपल्या मुलींच्या मनामध्ये एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, एक न्यूनगंड निर्माण करायचा. जसं केरळ स्टोरीमध्ये तुम्ही पाहिलं की कशा करता ही प्रार्थना म्हणता, जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता. आमच्या एका मुलीला, तिला म्हटलं होतं, हे कशाला, हे काय थोतांड आहे, येणार आहे का देव इथं खायला, कशाला म्हणता तुम्ही हे सगळं. अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगून आमच्याकडे ह्याला एक्सप्लेनेशन नाही आहे. आम्ही जर थोडा अभ्यास करून आमच्या मुलांना ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगितला तर ती मुलगी तिथं त्यांना उलट उत्तर देऊन तोंड बंद करेल. आणि आपल्या धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी आपल्या मुलांच्या मनामध्ये नितांत आदर आणि गौरव निर्माण करणं ही प्रत्येक हिंदू आईवडिलांची जबाबदारी आहे. आणि ती जर त्यांनी मूल लहान असल्यापासून जर पार पाडली, मी तर म्हणते मूल पोटात असल्यापासून जर ही जबाबदारी पार पाडली, तर मला असं वाटतं या अशा घटना घडणारच नाही. बरोबर. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, अजून महाराष्ट्रात या संदर्भातला कायदा पास झालेला नाही, तो प्रोसेसमध्ये आहे, पण त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि जरी झाली तरी त्याच्याबद्दलची शिक्षा काय असावी, ती कठोर असावी, यात तुमचं मत काय?
माझं मत आहे या, आता हे कुणाला अतिरेकी वाटू शकतं, पण ज्या पद्धतीने हिंदू मुलींचे तुकडे करून बॅगेत भरून त्यांना नदीत टाकणं, अजून कुठे करणं, फ्रीजमध्ये ठेवणं, इतकं जर क्रौर्याची परिसीमा ते गाठत असतील, तर मला असं वाटतं सरकारने पण तितकीच कडक शिक्षा, म्हणजे असे जर लव जिहादची केस घडली तर त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी आणि हाल हाल करून तो मरेल अशा पद्धतीची शिक्षा द्यायला हवी. कारण कायद्याची जर भीती वाटली तरच होतं. आज यूपीमध्ये या घटना कमी घडतात, याचं कारण योगीजींचा कायदा आहे. आज योगीजींची भीतीच वाटली पाहिजे. आज तुम्हाला त्यांची भीती वाटते ना, म्हणून तुम्ही कित्येक गोष्टी करता, तर त्यांनाही तुमची भीती वाटली पाहिजे. कायद्याची भीती नसल्यामुळे ह्या गोष्टी सहज केल्या जातात. तर तुम्हाला कायद्याची जर त्यांना भीतीच वाटली, कडक शिक्षा, फाशीची शिक्षा, हाल हाल करून मरण्याची शिक्षा, जर त्यांना त्यांच्या धर्मामध्ये या सगळ्या शिक्षा दिल्यात, मग तुम्हाला फक्त हलाला करता तुमचा धर्म हवाय, मग तुमच्या सगळ्या शिक्षा तुमच्या धर्माला लागू करा ना. बरोबर. त्या ते करत नाहीत. मग आपण ते काम करायला पाहिजे. कायद्याने कडक शिक्षा या गुन्ह्याला व्हायला हवी, या मताची मी पक्की आहे. आणि लवकरात लवकर जर पुढच्या मुलींचे मृत्यू जर आपल्याला टाळायचे असतील आणि आपल्या हिंदू धर्माचं, सनातन धर्माचं नुकसान टाळायचं असेल, तर सरकारला सर्व हिंदूंच्या वतीने आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा कायदा पारित करावा. तुम्ही अनेक घटना जवळून पाहिलेत. जेव्हा ती मुलगी त्या सगळ्या प्रकरणातून बाहेर येऊ इच्छिते आणि बाहेर प्रत्यक्षात पडते, तेव्हा तिची मानसिकता काय असते? एक सांगते, आपल्याकडे पूर्वी असं होतं, आता जरा बदललंय सुदैवाने. मुलगी चुकून गेली मुसलमान माणसाबरोबर, तर आता आमचं तोंड बघायचं नाही, तू मला मेलीस, आम्ही तुला मेलो. ही जी एक टिपिकल मानसिकता आईवडिलांची होती, दुःख होत असेल त्यांना, पण परत हिचं तोंड पाहायचं नाही. तर मला असं वाटतं, असं बोलून आई वडील आपली जबाबदारी झटकतात. तर माझं असं म्हणणं आहे, अगदी ती पळून गेल्यानंतर सुद्धा तिला जर असा क्षण आला की तिला परत यावंसं वाटलं, तर अत्यंत प्रेमाने आणि तितकाच तिचा गेलेला आत्मविश्वास परत तिच्यामध्ये आणून तिला आईवडिलांनी परत प्रेमाने जवळ केलं पाहिजे. एक मुंबईची अशी केस मी तुम्हाला सांगते. अतिशय अतिशय चांगले सुसंस्कृत गृहस्थ, क्षत्रिय कुटुंब आणि 96 कुळी मराठा, म्हणजे अत्यंत शौर्य गाजवलेले लोक आहे, ज्यांना म्हणजे अभिमान आपल्याला सगळ्यांना त्यांचा वाटेल अशा घराण्यातली व्यक्ती. त्यांची मुलगी मुंबईमध्येच एका अत्यंत भयानक मुस्लिम एरियामध्ये पळून गेली. 2 वर्ष तिचा आईवडिलांचा काहीही संपर्क राहिला नाही. आणि नंतर तिला तिच्या आईला कुठून तरी एक चिठ्ठी आली की मी मोहम्मद अली रोडवर अमुक अमुक या पत्त्यावर राहते आणि मी अतिशय वाईट परिस्थितीत आहे. मग त्या मुलीचे वडील अतिशय सच्छील होते. त्यांनाही असं वाटलं नसेल का की मुलीने नाव खराब केलं वगैरे, पण त्यांच्या मनात पक्क होतं की माझ्या मुलीला मी परत आणीन, कशाही अवस्थेत असेल तरी माझी मुलगी मला परत मिळाली पाहिजे, हे असंच वागलं पाहिजे. आणि मग त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना, बजरंग दलाच्या लोकांना मदतीला घेतलं आणि ते सगळे शूरवीर त्या मोहम्मद अली रोडच्या भयानक वस्तीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी तिथल्या एका मौलवीला हाताशी धरलं आणि त्या मुलाला बोलवलं आणि मग त्यांनी क्यू कॉम का नाम खराब करते हो वगैरे ड्रामा नाटक सगळं केलं. कारण पर्याय नव्हता, हे सगळे बलदंड आले होते तिथे, त्यांना पर्याय नव्हता. पोलिसांनाही घेऊन आले होते. पोलीस आल्यामुळे एका लिमिटच्या पुढे यांना काही करता नाही आलं. मग त्या मुलीच्या त्या माणसाच्या घरी गेले. तिथं ती अस्थिपंजर होऊन मुलगी पडलेली होती कशी तरी अंथरुणामध्ये आणि हाडाची काढं झालेली. ती वडिलांना पाहिल्यावर तिला मूर्छा आली, ती बेशुद्ध पडली आणि मग तोंडावर पाणी मारून तिला जागं केलं आणि ती ओक्साबोक्शी वडिलांना बघितल्यावर रडायला लागली. तर वडील म्हणाले तू रडू नकोस, तू घाबरू नकोस. तर ती म्हणाली मी कसं सांगू तुम्हाला, मला नाही राहायचं, मला तुमच्याबरोबर यायचं आहे. तर वडील म्हणाले प्रश्नच नाही, मी एक सनातनी हिंदू आहे, मी माझ्या मुलीला असं सोडून नाही देणार, मी तुला न्यायला आलो आहे. म्हणजे तितकीच जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. बिलकुल पालकांची आहे. आणि पुढची महत्वाची गोष्ट सांगते, ती मुलगी म्हणाली बाबा मी एकटी कशी येऊ, माझं 6 महिन्याचं बाळ आहे. तर वडील म्हणाले तुझं बाळ म्हणजे माझा नातू आहे आणि त्या नातवाला बरोबर घेऊन आपण तिघही आता घरी जायचं आहे. घरी गेले. दुसऱ्या दिवशी सगळी पूजा झाली, तिला परत आपल्या धर्मात घेतलं आणि तिला वडिलांनी मुलीला तर परत आपलं नाव दिलंच, पण त्या मुलाला सुद्धा त्या मुलीचं आणि स्वतःचं नाव दिलं. बरोबर. आणि परत ती मुलगी वडिलांकडे आली. गेलेला आत्मविश्वास आम्ही सगळ्यांनी मिळून सातत्याने सतत तिच्याशी बोलत होतो.
ती मुलगी डबल MA झालेली इंग्लिशमध्ये, जर्मनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं, इतकी शिकलेली मुलगी, जर्मन ट्रान्सलेटर होती. तिला परत एका चांगल्या IT कंपनीमध्ये नोकरी मिळवून दिली. तिच्या मुलीला एक चांगलं पाळणाघर आम्ही दिलं आणि ती मुलगी इतकी उत्तम स्थितीत नंतर होती. पुढची सांगण्याची गंमत म्हणजे त्या माणसाला जेव्हा कळलं की ती पुण्यात आली आहे, तेव्हा तो परत तिच्याकडे संपर्क करायचा प्रयत्न केला. मग आम्ही त्याला चांगला ठोकला, जिथं होता तिथे, अगदी हातपाय तोडले त्याचे. आणि त्याच्यानंतर तो परत मुंबईला गेला. हे लोक परत मुंबईला शिफ्ट झाले काही दिवसांनी. तो परत तिला त्या मुलाच्या शाळेत जायला लागला आणि मग मधल्या काळामध्ये त्या मुलीचं परत लग्न झालं, ती बडोद्याला गेली आणि त्याच्यानंतर हे सगळं बंद झालं. पण सांगण्याचं असं की जर अशा आईवडिलांना मुलीला परत आणल्यानंतर त्रास होत असेल तर कुठलाही पुढचा मागचा विचार न करता अशा कुटुंबाच्या मागे बाकी सर्व आजूबाजूच्या हिंदूंनी तितक्याच विश्वासाने उभं राहिलं पाहिजे. तुम्ही आपले लोक काय करतात माहितीये का, फेसबुकवर असेल किंवा कुठेही असेल, खूप चर्चा चर्वण करतात त्याच्यावर. तुम्ही प्रत्यक्ष काम करण्याकरता काय करणार आहात त्याच्यावर बोला, असं मी लोकांना सांगते. मला चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही. तुम्ही प्रत्यक्ष काम करा. अशा आईवडिलांना तुमचे मनोबल त्यांचं वाढण्याकरता समाजाच्या सपोर्टची गरज असते. तर आपणही त्यांच्याबरोबर भक्कम सनातनी हिंदू म्हणून उभं राहिलं पाहिजे, तर ते त्यांच्या मुलांच्या मागे उभं राहतील. आपण काय करतो, आपण त्या मुलीच्या चारित्र्याबद्दल बोलायला लागतो. आपला समाज या बाबतीत खूप वाईट आहे. तर असं जर कोणी बोलत असेल तर त्याला सुद्धा ठोका. कारण त्या चारित्र्य हे खूप महत्वाची, अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट असते. पुरुषाकरता पण असते, स्त्रीकरता पण असते. तर ती आपण तिची जपली पाहिजे आणि हे करण्याची जबाबदारी आपल्या स्त्रियांची आहे. आणि आपण त्या स्त्रीचं चारित्र्य जपण्याकरता किंवा तिचं मनोबल जर त्या बाबतीत, आता माझं काय राहिलं, आता आयुष्यात काय राहिलं, अशा स्टेजला ती मुलगी येते, तेव्हा तिचं मनोबल वाढवणं हे आपल्या बाकी सर्व स्त्रियांची जबाबदारी आहे. आणि तितकंच समाजानं सुद्धा त्या गोष्टी स्वीकारलं पाहिजे. चर्चा जास्त करता ते स्वीकारणं आवश्यक. बिलकुल, हे केलंच पाहिजे. कारण त्या मुलीला पुढच्या काही मुली जर चुकून जात असतील तर त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की नाही, आपण यांचं ऐकूया, कारण या बाबतीत हे घडलंय आणि यावेळेला यांना पूर्ण सपोर्ट समाजाने दिलेला आहे. हा समाज खरोखरीच माझा आहे हे त्यांना वाटलं पाहिजे. आता इतक्या सगळ्या केसेस या माध्यमातल्या पुढे येत आहेत, तर हे थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर तू मगाशी म्हणालीस तसा अतिशय कडक कायदा लवकरात लवकर पारित झाला पाहिजे. आणि नुसता पारित होऊन उपयोग नाही. केंद्र सरकारचे पण काही कायदे आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं प्रत्यक्ष अवलंब त्याचा जो आहे कायद्याचा, हो अतिशय क्रूरपणाने झाला पाहिजे. तर कायदा क्रूर नसतो आपण म्हणतो, पण अशा याला राष्ट्रपतींकडे दयाचा अर्ज बिर्ज असल्या कसल्याही आमच्या काय म्हणूया त्याला, अशा कुठल्याही दयाभावनेनी त्यांच्याकडे न बघता अतिशय भीतीदायक कडक असा कायदा केला पाहिजे. दुसरं, हिंदू समाजाने आता जागरूकता येतेय, पण तरीही ती अजून नाही. बऱ्याच समाजामध्ये ही जागरूकता अजून आलेली नाहीये. तो मुसलमान तो चांगला आहे, तो तसा नाहीये. अरे पण जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येतो तेव्हा तो चांगला वाईट, तुझा मित्र आहे वगैरे हे तो काहीही बघत नाही. तो तुला कापूनच काढतो. हे तुम्हाला अनुभव येईपर्यंत, म्हणजे तुम्हाला हात भाजेपर्यंत विस्तवापाशी कशाला जायचं? तुमच्या 1000 लोकांमधली जर एक माणूस किंवा 2 माणसं चांगली असतील, त्यांच्याकरता तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावायची तुमची तयारी आहे का? 2 माणसांना घरात आणाल, तुमच्या घरातल्या 4 मुली पळून जातील. त्यावेळी तुम्ही काय कराल? तर मला असं वाटतं, विषाची परीक्षा नको, असंगाशी संग नको. मुसलमान सर्व व्यापाऱ्यांवर मी तरी माझ्या परीने कमीत कमी, म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल, इव्हन विणकर सुद्धा मी कॅमेरासमोर सांगते, माझे फार क्वचित एखाद दुसरा मुसलमान विणकर आहे. काही 1000 विणकरांबरोबर मी काम करते. जो पक्का मला माहिती आहे देशप्रेमी आहे किंवा त्याच्या वाडवडिलांपासून, क्वचित अशा एखाद्या. तुम्हाला साधी गोष्ट सांगते, तुम्ही हलाल प्रमाणित हे ऐकलं असेल सगळं, तर ते थुंकलं जातं. वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये त्यांच्या काफिरांकरता वेगळं अन्न आणि मुसलमानांकरता वेगळं अन्न असं बनतं. ब्रिटनमध्ये सुद्धा अशा केसेस आल्या आहेत ज्या BBCनीच दाखवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये थुंकतात, म्हणजे जे काफिरांना, म्हणजे मुसलमान नसलेल्या लोकांना ते खायला देतात, त्यात ते थुंकतात, लघुशंका करतात आणि हे अन्न आपण मूर्खासारखं खातो. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट, मी कदाचित पहिल्यांदा हातमाग क्षेत्रामध्ये कुणीतरी हे असं बोलत असेल. बनारसमध्ये हातमाग जेव्हा उभा धागा लावतात, जोडतात, तेव्हा त्या कतान सिल्कच्या धाग्यावर स्प्रेनी पाणी मारायला लागतं. तर ती साडी चमकदार होते, ताणलं जातं कापड चांगल्या पद्धतीने. ते जे कतान सिल्क असतं त्याला मध्ये मध्ये पाणी मारायला लागतं.
आपले हिंदू कारागीर बाटलीनी स्प्रेनी पाणी मारतात, मुसलमान कारागीर तोंडात चूळ घेऊन ती मारतात. तुम्हाला मी मुद्दाम सांगते, याच्या पुढे हे बघा की कुठली साडी दुकानदाराला माहीत पाहिजे कोणी तयार केली. कारण बनारसी साड्यांना हे लोक तोंडात चूळ घेऊन पाणी मारतात. माझ्या समोर मी असे हजारो हातमाग पाहिलेत ज्याच्यावर तोंडात चूळ घेऊन फवारे मारले जातात. का तुम्हाला स्प्रेनी नाही मारतात पाणी? तिथं त्यांचं उद्दिष्ट हेच असतं की ही साडी हिंदू स्त्री नेसणार आहे, तर ती बरोबर म्हणजे त्यांना जो त्यांच्या धर्माचा एक पगडा तिच्यावर हवा असतो तो तसा पडत नाही, पण तरी ते करतात आणि त्यांची थुंकी त्या माध्यमातून बनारसी साड्यांवर जाते. अरे बाप. बनारसी साड्या या अत्यंत मौल्यवान असतात, पण त्या हिंदू कारागिराकडनं केल्यात की नाही हे सुद्धा इतका अतिरेक मी कुठल्याही फळवाल्याकडनं भाजीवाल्याकडनं मी मुसलमान लोकांकडनं खरेदी करत नाही. हे मी एवढ्याकरता करते कारण तुम्ही खर्च केलेला तुमचा कष्टाचा पैसा कुठे जातोय? तो लव जिहाद करता जातोय का तो देशाच्या विकृती म्हणजे चुकीच्या मार्गाला जातोय? आणि देश तुमचा अबल करण्याकरता किंवा स्त्रियांना तुम्ही काय म्हणतो त्या लव जिहादच्या जाळ्यात ओढण्याकरता तो पैसा वापरला, देशद्रोहाकरता वापरला जातोय, हे बघणं आपलं काम आहे. म्हणजे कित्येकदा तुमच्या घरातल्या संस्कारांपासून सुरुवात होते. आमच्या काही काही मैत्रिणींच्या घरामध्ये बार केलेत, तर मी तिला विचारलं तुझ्या घरात लायब्ररी आहे का? तर म्हणाली लायब्ररीची नाही आवश्यकता, वाचतात मुलं, हल्ली ऑनलाईन वाचतात. मग म्हटलं दारू तरी कशाला पाहिजे तुझ्या घरात? जी गोष्ट सहज साध्य मुलांना होते. एक नक्की माहितीये की घरात दारू चालत नाही म्हणजे ती नक्की वाईट आहे. एका लिमिटपर्यंत वयाच्या तरी मुलांवर हा संस्कार होत राहणं हे खूप गरजेचं आहे. तसंच मग एकदा ती व्यसनाची सवय लागली की हळूहळू हळूहळू मग काय, मग थोडंसं मी प्यायले, मग त्याच्यात औषध घातलं, मग त्याच्यात हे जे सुरू होतं ना हे कुठेतरी व्यभिचाराकडे हळूहळू त्याची वाटचाल होते. व्यसनाच्या आहारी मुलं जायला लागतात आणि त्यातनं लव जिहाद सोपा होतो. आणि एकूणच म्हणजे असं आहे की ते जे संस्कारांचं बीज आहे हे घरातूनच गेलं पाहिजे आणि त्यात थोडी आता पुढे जाऊन वाढ करून आपला संस्कृती ही मुलांमध्ये लहानपणापासून रुजवली गेली. नक्की रुजवली. आता शेवटचा प्रश्न मॅम की आता आपण तुम्ही म्हणालात की सगळ्यांच्या धर्माचा तुम्ही मांडणारे तुमचे विचार वेगळे आहेत, पण बहुतांशी शाळा कॉलेजेसमध्ये सर्व धर्म समभाव हे घेतलं जातं आणि आंतरधर्मीय विवाह करण्याकडे प्रोत्साहन दिलं जातं. तर युवा पिढी याकडे कसं बघते? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? देशाच्या स्वातंत्र्य काळापासून आपले हिंदी चित्रपट याच्याकरता खूप प्रमोट केलेत. अमर अकबर अँथनी असेल, तेव्हापासून साईबाबा अचानक प्रगट झाले. कोण आहेत साईबाबा? कुठून आले? त्यांचे पराक्रम कुणी पाहिलेत? इथपासून सुरू झालं. मुसलमान संत झाला, त्यांना हिंदू भाविक जातात, इथनं सुरुवात झाली. आणखीन तो कुठला एक चित्रपट आहे त्यात हिंदू घरातली मुलगी काहीतरी अडचण आली, अचानक तिने डोकं बांधून केस बीस बांधून अचानक ती नमाज पडली आणि तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हे कुठून आलं? हे खूप प्लॅन्ड सगळं आमच्या संस्कृतीवर. आता गोवारीकरांना मी कधी भेटले नाही, पण मी भेटणार आहे आणि त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे, जोधा अकबर इतका सुंदर पद्धतीने दाखवायची का? तो अकबर होता का तसा मुळात? आणि जोधाची केस नक्की काय होती? अशा कित्येक राण्या बलात्कार होऊन त्यांच्या गोशात गेलेल्या आहेत, पण ती इतकी लव्ह स्टोरी अशी नव्हती. पण आत्ताच्या आमच्या मुलींना हे सगळं खरं वाटतं आणि त्यांना ते सगळं रोझी पिक्चर वाटतं, पण ते इतकं रोझी पिक्चर नाही आहे. केकवॉक नाही आहे लव जिहाद हा. हे तुम्हाला कधी कळणार? आणि म्हणून आपल्या चित्रपट निर्मात्यांची, डायरेक्टर्सची सुद्धा ही जबाबदारी आहे की ही अशा पद्धतीने हे चित्र सगळं रंगवलं नाही पाहिजे. आणि काय म्हणूया आपण, प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून, जबाबदार सनातनी हिंदू म्हणून याच्याकरता काम केलं पाहिजे. मॅम तुम्ही मगाशी मला सांगितलं की खूप वेगवेगळे घटना, वेगवेगळे प्रकार तुम्ही अनुभवलेत, तर आणखी काय सांगाल? काय कुठल्या प्रकारच्या केसेस तुम्ही हँडल केले? एक केस अशी होती गुजरातमध्ये सुद्धा आणि एक तशीच सेम केस आम्हाला महाराष्ट्रामध्ये अनुभवायला मिळाली. ती मुलगी बाजारात काहीतरी साखर आणायला वगैरे अशी काहीतरी गेली आणि ती आलीच नाही परत. आणि ती दुसऱ्या दिवशी कशी काहीतरी बणंगासारखी काही तिला सुचत नाही आहे अशा अवस्थेत कुणाला तरी रस्त्यात दिसली आणि तिला ते घरी घेऊन आले आणि ती बेशुद्ध पडली. तिला काही कळत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली तर तेव्हा आईवडिलांच्या लक्षात आलं तिला दंडाला ताईत बांधलेला होता
आणि उठल्यावर तिला काही आठवलं नाही. तिला सगळ्यांनी विचारलं, तू कुठे होतीस? तर ती म्हणाली, मला काहीच आठवत नाहीये. आणि त्याच्यानंतर परत ती नॉर्मल आयुष्य जगायला लागली. अशीच घटना गुजरातमध्ये पण अनुभवायला मिळाली. केरळमध्ये अशा खूप घटना आहेत की ब्लॅक मॅजिकचा वापर हे मुसलमान लोक बऱ्याचदा करतात. म्हणजे जसं प्रेमाच्या जाळ्या तोडतात तसं कित्येकदा ब्लॅक मॅजिकचा वापर केला जातो. जसं संमोहन शास्त्र हे शास्त्र आहे, अशा पद्धतीचा सुद्धा या शास्त्राचाही वापर केला गेल्याचं आम्हाला अनुभवायला आलेलं आहे. म्हणजे खरं तर आपण प्रत्येक वेळी मुलीला दोष देण्यापेक्षा हो. त्याच्या मागचं जे रिझन आहे, हो. त्याच्या मागचं कारण आहे, हे हो. सुद्धा शोधून काढणं तितकंच महत्वाचं आहे. तितकंच गरजेचं आहे. तिला पूर्ण सपोर्ट करायला हवा आणि सगळ्या गोष्टी खऱ्या तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा त्या मुलीला तुम्ही विश्वासात घ्याल. आणि ह्यासाठी पालक सतर्क असणं खूप गरजेचं आहे बिलकुल. आजकालचं. पालकांची जबाबदारी आहे. अगदी लहान असल्यापासून मुलगी, तिच्यावर हा सतत संस्कार करणं, तिला अवेअर करत राहणं, याच्यावर भर दिला पाहिजे. तुम्ही आणखीन एक काहीतरी केस सांगत होतात की एक माझ्या मैत्रिणीचीच बहीण माझ्याच बरोबर कॉलेजमध्ये होती. आम्हाला कळलं नाही, आमची त्यावेळी लग्न झाली, बराच पूर्वीचा काळ. तिने मुसलमान मुलाशी लग्न केलं. सारसबागेच्या समोर जे गॅरेजेस होती सगळी, ती बरीचशी मुसलमान लोकांची होती. तर त्यातल्या एका 3री पास झालेल्या मुलाबरोबर तिने लग्न केलं. वडील म्हणाले, तू मला मेलीस, आम्ही आता परत यायचं नाही. त्या मुलीचा, आता तिच्या मुलीचं, आता ती आजी झाली, पण ती काही सुखात नाही. मध्ये मला एकदा भेटली होती. ती म्हणाली, माझ्या नशिबात होतं ते मी भोगलं. पण तेव्हा जर तिला वडिलांनी सपोर्ट केला असता तर हे पुढचं सगळं नष्टचर्या तिच्या आयुष्यातलं वाचलं असतं. ती परत आली असती. मला खात्री आहे तिचं नक्की परत लग्न झालं असतं आणि तीही सुखी राहिली असती, तुमचंही कुटुंब आनंदात राहिलं असतं. तर मुलगी अडचणीत आहे, चूक केली आहे तिने, पण पोटचा गोळा आहे आपल्या, तर तिला परत प्रेमाने आणणं आणि परत प्रेमाने तो संस्कार चांगला करून त्यातनं तिला बाहेर काढणं ही आपली गरज आहे. जबाबदारी आहे. बरोबर. अगदी खूप छान पॉइंट सांगितलं. कारण आत्ताची जी युवा पिढी आहे ना, त्यांच्यावर चित्रपट आणि ह्या प्रभाव सगळ्या खूप गोष्टीचा होतो. खूप प्रभाव पडतो आणि त्यातून मग ते निर्णय घेतात. आपण अनेक अशा गोष्टी बघितल्यात की त्यातून आत्महत्या झालेल्या आहेत झाले. किंवा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. आज तुम्ही इथे वेळ दिला, तुमची मतं मांडली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या आणि अशा अनेक मुलाखती आपण पाहणार आहोत, पण त्यासाठी ट्यून रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.